श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 296. परस नायकाच्या चांगल्या भिक्षेचा निषेध. सर्वज्ञांनी परस नायकाला आणि दायंबाला जामखेड्याला भिक्षेसाठी पाठविले. मग ते गेले, भिक्षा केली. परस नायक घेऊन देवळात बसले. तेव्हा दायंबाने सांगितले, परस नायका चला ना. त्याने सांगितले, तू जा आणि सर्वज्ञांपुढे सांग की परस नायक येथेच राहिलेत. तेथे भिक्षा चांगली मिळते, मठही चांगला आहे, पाणीही चांगले आहे. सर्वज्ञ ज्यावेळी निघतील त्यावेळी मी येईल. मग ते आले. सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले. सर्वज्ञांनी विचारले, परस नायक दिसत नाहीत, कोठे आहेत? दायंबाने परस नायकाने जो निरोप दिला होता तो सर्वज्ञांपुढे सांगितला. सर्वज्ञ म्हणाले, ते पोरं गेले आपल्याच वळणावर. बाईसाने विचारले, ते कसे काय बाबा? सर्वज्ञांनी सांगितले, बाई संन्यासाचे शिष्य असतात, ते हिंडायला जातात, एखादे चांगले गाव बघून तेथेच राहतात. आपल्या गुरुला तेथूनच सांगून पाठवतात की येथे भिक्षा चांगली, पाणी चांगले, कपडे वगैरे मिळतील, मग येऊ बाई. त्या परस नायकाने अगदी तसेच केले. सर्वज्ञांनी म्हटलं, जा, आम्ही बोलवले आहे असे त्याला सांगा. मग दायंबा गेले आणि सांगितले, अहो सर्वज्ञांनी तुम्हाला बोलवलं आहे, चला ना. मग ते आले. सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागले. नंतर सर्वज्ञांजवळ होते. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.